नमस्कार मैत्रिणींनो, मी अस्मिता आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन विषय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मैत्रिणींनो, घर, मुलं, जबाबदाऱ्या, घरकाम या सगळ्यामध्ये 2025 वर्ष कधी संपलं ते खरंच कळलं नाही. आज थोडा वेळ मनातलं बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ. 2025 हे वर्ष आपल्यासाठी खूप काही शिकवणारं ठरलं. काही आनंदाचे क्षण, काही आव्हाने, तर काही स्वप्न अर्धवटच राहिले. कधी वेळ कमी पडला, कधी भीती आढळली, तर कधी आपण स्वतःवरच विश्वास ठेवला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न अर्धवट राहिली म्हणजे ती संपली असं नाही. ती फक्त थोडी थांबली आहेत. पण आज आपण सगळं मागे ठेवून नव्या आशा, नवी ध्येय आणि नवी स्वप्न घेऊन पुढे चाललो आहोत. आपल्या या धावपळीच्या दगदगीच्या आयुष्यात कधीतरी थांबून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं असतं. मला एक छोटासा प्रयोग तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला आठवतं का? आपल्या वेळेस नवीन वर्ष आलं की आपण ग्रीटिंग्स कार्ड द्यायचो आणि आपण हातानंही लिहायचो. थोडा वेळ लागला ना आठवायला, कारण सवयी बदलल्या, वेळ बदलला आणि आपणही बदललो. आज ग्रीटिंग्स कार्ड नाहीत, भावनांनी लिहिलेले शब्द नाहीत, फक्त एक फॉरवर्ड मेसेज आहे आणि पुढच्या कामाकडे धाव. अगदी तसंच आपलं आयुष्य आहे. आज जे करत आहोत ते सगळं हळूहळू मागे पडत जाते आणि आपण विसरत जातो आपण स्वतःसाठी काय केलं ते. म्हणून आज सांगावंसं वाटतं, स्वतःसाठी स्टँड घ्या. नेहमीच नाही, पण कधीतरी हो म्हणा. कारण आपण आनंदी असलो तरच आपलं आयुष्य आठवणीत ठेवण्यासारखं होईल. आज नाही उभं राहिलो तर उद्या आठवायला काहीच उरणार नाही. थोडा वेळ स्वतःसाठी. स्वतःला विसरू नका. आज आपण एका नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जुनी अनुभव, शिकवण आणि आठवणी मनात ठेवून आपण 2026 या वर्षाचे आनंदाने स्वागत करू. हे वर्ष फक्त तारखा बदलण्यापुरते न ठेवता आपल्या विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवणारे ठरवूया. चला तर मग आपण या नवीन वर्षात काही संकल्प करूयात. आनंद हा शोधायचा नाही, तर तो निर्माण करायचा. चला तर मग काही संकल्प आपण पुढे पाहूया. नंबर 1, स्वतःसाठी वेळ म्हणजे तास नाही, मिनिट असतात. दिवसातून 15-20 मिनिटं पुरेशी आहेत. त्यात सातत्य महत्त्वाचं आहे. नंबर 2, संकल्प छोटे ठेवा पण ठोस ठेवा. मी नवीन स्किल शिकेन ऐवजी मी दररोज 20 मिनिटं त्यावर वाचन करेन. नंबर 3, एका वेळी एकच स्वप्न निवडा. सगळं एकत्र करायचा प्रयत्न थकवतो. नंबर 4, शिकणं हेच पहिलं पाऊल आहे. अगोदर वाचन करेल, समजून घेणं आणि मग नोट्स काढणं, अशा पद्धतीने. नंबर 5, थकवा आला तरी संकल्प सोडू नका. वेग कमी करा, ब्रेक घ्या, पण थांबू नका. नंबर 6, तुलना टाळा. कोण किती पुढे आहे यापेक्षा तुम्ही कालपेक्षा आज कुठे आहोत हे महत्त्वाचं. नंबर 7, आरोग्याला प्राधान्य द्या. हलका व्यायाम, योगा किंवा 30 मिनिटे दररोज चालणे ही सवय लावा. नंबर 8, स्वतःवर विश्वास ठेवा. मी करू शकते हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नंबर 9, नवीन छंद जोपासा. एखादी नवीन स्किल असेल किंवा जे तुम्हाला आवडेल ते. नंबर 10, स्वविकासासाठी वाचन, प्रेरणादायी पुस्तके, लेख किंवा ऑडिओ ऐकायची सवय लावा. मैत्रिणींनो, हे नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आहे. नवीन संकल्प घेण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या स्वप्नांना आकार देण्याची. कोणीही परिपूर्ण नसतं, पण प्रयत्न करणारी प्रत्येक स्त्री खास असते. यावर्षी स्वतःसाठी उभं राहूया, आपली किंमत ओळखूया आणि मी करू शकते हे स्वतःला दररोज सांगूया. 2026 मध्ये आपण ठरवूया, नकारात्मक विचारांना दूर ठेवायचं, स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांवर काम करायचं आणि रोज थोडं का होईना पण पुढे जायचं. तर मैत्रिणींनो, हे वर्ष आपलं आहे. नवीन स्वप्न, नवीन ऊर्जा आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येत आहे. याचे स्वागत करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमचे संकल्प कमेंटमध्ये लिहा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.